आपलं काय होत नाही, आपलं कोणी काही करू शकत नाही, मस्ती त्यांच्या डोक्यात गेली राजकारणाची. बहुमतानं निवडून आल्यामुळं ते बंजारा समाजाला मुजीना, धनगर समाजाला 14 वर्ष झालं त्यांनी वाऱ्यावर सोडले. मुस्लिमाला तर काही बी मुस्लिमाचे वाकडं बी करू शकत नाही, पण काही पण बोलते. मराठ्याला पण तेच. आणि शेतकऱ्यांचं त्या कर्जमाफीच्या नावाखाली पूर्ण वाटोळ केलं यांनी. मायक्रो ओबीसी एकही वर येऊन दिला नाही यांनी, एक पण. आदिवासींच्या सगळ्या योजना कोण खातय आणि आलेलं बजेट कोण कुंकड मंत्री खातोय, काहीच मिळणार नाही. आदिवासी आहे त्याच ठिकाणी थोडं सुद्धा परिवर्तन झालं नाही, यांनी होऊ दिलं नाही. आता हे सगळं दुःख एका जागेवर होणार आहे. आणि यांच्या डोक्यातली मला पहिली ती हवा काढायची. त्यांचं म्हणणं आहे ना, आमचं कोणी काही करू शकत नाही, आपली बहुमत सत्ता आहे, आपलं काय होत नाही, तुमचं होत नाही ना, आता तुम्हाला दाखवतो तुमचं काय होतं. यांना पळता भुईच कमी करू. एका बाजूला ओबीसी मराठा असा संघर्ष असताना आता उपवर्गीकरणाच्या नावाखाली 59 जाती ज्या आहेत अनुसूचित जातीमध्ये, त्यांच्यामध्ये देखील कुठेतरी तणाव संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न चालू आहे असं आपल्याला वाटतं का? त्यांचं असं आहे, की त्यांना साध्य करायचं असलं ना, ते कुठलाही डाव टाकतात. समाज आणि काम करणारा सतर्क असावा लागतो. मी माझ्या समाजात ज्यावेळेस हे घोळ घालायचं काम केले, कट आणि षडयंत्र रचले, त्यावेळेस मी सतर्क होतो. प्रत्येक वेळेस सोपं नाही. तुम्ही तुमच्या प्रश्नाकडेच येतो, सोपं नाहीये. 58 लाख नोंदी मिळू देणं, आज लाखो पोरं पोरी नोकऱ्यात जाणं, शिक्षणात जाणं, हे सोपं नव्हतं. मी सतर्क होतो, सावध असायचो. सरकार काय डाव टाकाले, कारण फडणवीसचा डाव मोडणं सोपं नाही. त्याचा डाव मोडले 3 वर्ष, एक बी यशस्वी होऊ दिला, ही शेवटचा होता. तसं हे उपवर्गीकरण आमकं तमकं हे करणारच आहे. जाती जातीत वाद लावणे, फक्त समाजाचा फायदा व्हावा हा त्याचा कधीच उद्देश नाही. वाद कसे लागते ना, त्याचं बेनिफिट आपल्याला कसं होईल सत्तेसाठी, एवढाच त्यांनी घाट घातलेला. समाज आणि समाजाचं काम करणाऱ्यांनी आता सतर्क असायला लागतो. त्यावेळेस यांना चाल नाही करता येत. मी सतर्क होतो म्हणून 4 नोंदी झाल्या, रद्द झालेल्या. त्यांचं षडयंत्र प्लॅन उद्ध्वस्त झाला. त्यांच्या डोक्यात होतं की 58 लाख नोंदी द्यायच्या नाही आणि सातारा आणि कोल्हापूर, पुणे औंध गॅजेटचं GR नाही द्यायचं. का तर एकट्या कोल्हापूरच्या संस्थांमध्ये 3,85,000 नोंदी आहेत. 6.5 लाखाच्या आसपास मराठा समाज आरक्षणात जातो. सरकारला असं वाटतंय की मराठी मोठे नाही होऊ द्यायचे, मराठ्यावर अन्याय करायचा. मग 52 कुळ्याच्या माध्यमातून मराठ्यावर अन्याय सुरू आहे. ते 52 कुळ्याचा काहीच गरज नाही, त्याचं आमचं काहीच नाही. हो का, मीडियाच्या बांधवाने बऱ्याच वेळेस ऐकलं असेल की मी म्हणायचो 52 कुळे साहेब चांगला आहे, सांगितलेले काम शेतकऱ्याचे हे ते करायचं. याला काय अवदस सुचली असली, घेणं नाही देणं नाही. प्रचंड नारळ फोडीत असून सध्या भुजबळ, बरं झालं हे त्याच्या गळ्यातलं पुढे गुतलं म्हणून. भुजबळ सगळ्यात जास्त खुश असणार आहे. प्रत्येक देवाला नारळ फोडत असून, त्र्यंबकेश्वरला, याला त्याला, काली आईला, सगळ्याला. घरात बाबा नाही तर त्याला सुद्धा फोड असतं ते. ही रिअल आहे. याला काय अवदस सुचली. मराठा समाज याच्यावर नाराज नव्हता, काहीच गरज नसताना येण्याची झक मारून ठेवली आणि आमच्या नोंदी रद्द केल्या. यांचा प्लॅन मी नाही यशस्वी होऊ देत, काही काळजी करायची गरज नाही. किती प्लॅन लावा फडणवीस साहेब, समोरून मनोज जरांगे, लक्षात ठेवा, लय अस्सल रक्त आहे मराठ्याचं. मराठ्याचं वाटलं होऊ देत नाही. तुम्हाला द्या दुपारा आयरना चुऱ्या मावळील, मी द्या दुपारा आयरना चुऱ्या मावळील, पण तुम्हाला पळता भुई कमी करील. तुम्ही माया नादी लागू नका. राज्य सरकार मराठा समाजाच्या पूर्ण पाठीशी आहे आणि दाखल्याबाबत काय प्रश्न असतील ते बसून सोडवले जातील, तर मनोज जरांगे पाटलांनी त्याबाबत भूमिका घ्यावी असं उदय सामंतांनी काल स्टेटमेंट दिलेलं आहे. भैया काय करणार ते एकटं मरमर करून. आता तिकडून मरमर कोण करतय, लाडबू मरमर करते. इकडून उदय सामंत साहेब, शंभूराजे साहेब करते. ते काय म्हणतात ना, आडतच नाही पावऱ्यातकडून देणारा देऊनच द्या नाही. काय करणार आहेत ते तरी. आम्ही कधी त्यांच्यावरती नाराजी व्यक्त केली, पण शिंदे साहेबाला, उदय सामंत साहेबाला ही गोष्ट कळायला पाहिजे की आपल्या मंत्र्यांनी चूक केली ती आपण दुरुस्त केली पाहिजे. मराठ्याचा एक मोठा वर्ग त्यांच्या पाठीमागे, तो जर तुटला ना, पुरं त्यांचा पक्षच उघड्यावर पडत, पुरा पक्ष.
अजित दादाचं जे म्हणतायत ना, हे बघा, दादा दादा होते आणि हयात नसणाऱ्या माणसांबद्दल नाही बोललं पाहिजे. काय असतं, आज त्यांचं कुटुंब बी समजा दुःखातून जात आहे. आज आपण त्यांना साथ दिली पाहिजे, बळ दिलं पाहिजे, शब्दाचा त्यांना धीर दिला पाहिजे. आज त्या माणसाने कधी खोडी पण नाही केली आरक्षण, कधीच नाही, कधीच खोडी नाही केली. त्यामुळं आपलं कर्तव्य आपण पार पाडतो. दादाच्या पश्चात त्यांच्या कुटुंबाला शब्दाचा होईना आपण बळ दिलं पाहिजे, ते मराठा समाज करतो. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.